सर्व बाबासाहेबांचे भीमसैनिक, बाबासाहेबांचे वाघ या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज परळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाघ आणि वाघिणी ज्या सगळे रस्त्यावरती उतरलेत, या इकडच्या अर्ध्या चड्डींची अर्धी चड्डी सुद्धा निघाली असेल, कारण की या अर्ध्या चड्डींना मी एकच सांगतो की तुम्ही ज्या लोकांची पंगा घेतात ते बाबासाहेबांचे वाघ आहेत। जर तुम्हाला नीट माहित नसेल, जर तुम्हाला नीट माहित नसेल तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाघ आहोत। आमचा इतिहास नीट बघून घ्या। आम्ही 500 लोकांनी 28 जणांना कापलंय। आमच्या एका बापानी अख्ख्या मनुवाद्यांना संपवलंय आणि आज आम्ही इकडे लाखो करोडो तुम्हाला अर्ध्या चड्डी काढून इकडनं गुजरातमध्ये पाठवून द्याशिवाय राहणार नाही। मी आपल्या सर्वांना सांगतो, आपल्या सर्वांना एक व्हायची आज वेळ आलेली आहे। 59च्या 59 जाती आज एकत्र आल्यात। बाबासाहेबांनंतर ही पहिलीच वेळ असेल की आज 59च्या 59 जाती एकत्र आल्यात। मी हीच एकता तुम्हाला इलेक्शन पर्यंत आपल्याला सर्वांना टिकवायची आहे। आज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला या मनुवाद्यांना विचारा। आज ज्या खासदार आमदारांना तुम्ही निवडून दिले कुठे आहेत ते? आज आपल्या आरक्षणावरती बोट टाकतायत। कुठे तिकडचे आमदार खासदार? आज आपल्या संविधान बदलवण्याच्या गोष्टी करतायत। आपल्या आमदार खासदारांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं तुमच्या संविधानाला हात लावू देणार नाही। आज तेच खासदार आणि आमदार त्यांच्या खिशात बसून राहिलेत। मी तुम्हा सर्वांना एवढं सांगतो की आज हा काय आपल्या बौद्ध समाजाचा एकट्याचा लढा नाहीये। आज आपल्या सर्व 59 जातींना एकत्र होऊन लढायचं आहे, कारण की आपण काय ऐरे गैरे लोक नाही आहोत। आपण सर्व तुफानातले दिवे आहोत, तुफानातले दिवे। आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं काय काय करून गेले की आज जर बाबासाहेबांसाठी रक्त सुद्धा व्हावं लागलं तर आम्ही बाबासाहेबांसाठी रक्त सुद्धा वाहू। ही एकता आज आपण जी दाखवली आहे परळीकरांनी, ही एकता इलेक्शन मध्ये पण दाखवा आणि जेव्हा जेव्हा आंबेडकरी समाज या संकटात येईल तेव्हा आपल्या सर्वांना ही एकता दाखवायची आहे। मी माझा उरलेला वेळ आपल्या 2 मान्यवरांना देतो आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो। आणि इकडच्या परळीच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी, भीमसैनिकांनी आणि सर्वांनी मेहनत घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्याची, हा मोर्चा यशस्वी करण्याची, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि इकडेच थांबतो। जय भीम।